गाडी झाली आमची. तर मित्रांनो चला आपण जाऊ. तुला घरातले बाबा आहेत ना ती सांभाळायची तुला मी आहे बरं खंडागड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहे आमची कुत्र्यात पिल्लू एक आणलं होतं आम्ही पाठीमागे. तर ते बरंच 1-2 महिने आमच्या जवळ होतं. एवढं क्यूट आणि एवढं हुशार होतं ना कुत्र्याचं ते पिल्लू. नाव काय ठेवलं राणी ठेवलं होतं. तर एकदम क्यूट आणि सगळं काही सांगितलेलं ऐकायचं म्हणजे शिकवलेलंच होतं ते. एकदम ट्रेन होतं मस्त कुत्र्याचं पिल्लू होतं. आम्हाला त्याचा खूप लळा लागलेला आणि ते आमच्या हातरुणात वगैरे झोपाय खायला वगैरे आमच्या सोबतच असायचे. तर ती कुत्री नंतर आम्ही रूम चेंज केली. ह्या रूममध्ये आलो. त्यानंतर इथल्या लोकांना हे केलं की इकडं तिकडं फिरतं कुत्रं किंवा ते हात पुढे जात नव्हतं पण ते आपल्या इकडे तिकडे फिरतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्याला सोडून या. म्हणजे तर आम्ही पहिल्या रूममध्ये राहायचो ना त्या ठिकाणी एक बाबा होते ते म्हणजे आमच्यात पण असायची ती पिल्लू आणि त्यांच्यात असायचे. ते पण खायला घालायचे. त्यांचं पण मुख्य प्राण्यांना वगैरे ते खाऊ वगैरे घालायचे. मग त्यांच्यात पण त्यांच्या शेडमध्ये पण जायचं बसायला. मग त्यावेळेस ते पण सांभाळायचे. मग ते म्हणायचे आमचंच पिल्लं. ते आल्या दुसऱ्याने सोडलेलं होतं पण ते म्हणायचं आमचं. मग आम्ही नसल्यानंतर आम्ही कामाला वगैरे गेलो सगळे की ते सांभाळायचे. मग त्यामुळे आम्ही म्हणायचं हां ठीक आहे तुमचं आहे. मग ते सांभाळ करायचे. मग हे तर आम्हाला विरोध केला पाळण्यासाठी. त्यानंतर आम्ही नेऊन मग त्यांच्यापाशी सोडलं कुत्रं ते पिल्लू तिथं त्या बाबांपाशी. मग त्यांनी सांभाळलं. मग आता हाय का नाही आम्हाला काय माहिती नाही. त्यानंतर आम्ही तिकडे गेलोच नाही. नंतर आज आम्ही तिकडे जाणार आहे ते पिल्ल्याला भेटण्यासाठी. मग ती केवढं झाले काय माहिती नाही. त्यानंतर 3 महिने झाले त्याला सोडल्यानंतर. 3 महिन्यानंतर आज आम्ही तिकडे जाणार. आता बघा एक स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकता एवढं होतं त्यावेळी आम्ही आणलेलं त्यावेळी आमच्याजवळ होतं त्यावेळी बघा एवढं होतं. नंतर त्यानंतर सोडल्यानंतर आता केवढं झाले काय झाले किंवा आम्हाला ओळखतं का नाही हे पण आम्हाला काय माहिती नाही. तिथे गेल्यानंतर आता तुम्ही स्वतः बघा तिचं काय रिॲक्शन असेल किंवा काय ते आता तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल ते आम्हाला ओळखते. आता पहिलं आम्ही ज्या वेळी जायचो ना कामावरून ते आमच्या अंगावर उड्या मारायचं वरडायचं हिवळायचं. तुम्हाला माहिती आहे कुत्री कशी असतात. तर आत्ता काय रिॲक्शन आहे ती तिथे गेल्यानंतर आपल्याला समजतं. तर चला बघूया. गाडी झाली आमची. तर मित्रांनो राणी जिथं आहे ना आमचं ती कुत्र्यात पिल्लू तिथं आम्ही आलो एकदम जवळ आलो. आता बघा तुम्हाला दाखवतो काय रिॲक्शन काय आहे तिची काय नाही का हाय का नाही सगळं आपण बघूया. डिटेलमध्ये बघू. चला आपण जाऊ. तुला घरातले बाबा आहेत ना ती सांभाळायची तुला खाऊ पिऊ घालायचं. म्हणजे तिथं पण काही दिसत नाही. ते घरात कोण नाहीत. बघूया थोडं वाट बघू काय डोल्या का गोळ्या तिथं काय दिसत नाही राहणे ना. आणि मोठे झाल्यामुळे ते कुठं तर फिराय गेले असेल आहे ना काय सांगता येत नाही. बघा हे ह्या घरात ते सांभाळायची खाऊ वगैरे घालायची तिथं झोपायला वगैरे असं. आम्ही नसल्यानंतर आम्ही असलो की आमच्या घरात असायचे. गोल्या ते पिल्लू गेलं का रे ते आपलं कुत्रं बारकं होतं हां